हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळी मी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि माझी दिवाबत्ती झाल्यानंतर माझ्याजवळ सानू येऊन बसली. त्यानंतर तिला खूप भूक लागली होती म्हणून मी तिला मस्त नागलीचे आणि तांदळाचे पापड तळून दिले आणि तिला मी बोलत होती की तू पण खा, पण ती नाही ऐकत होती कारण तिने खाल्लेलं होतं. त्यानंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली. पहिले कांदा वगैरे सगळं कापून घेतला कारण मला अंड्याची भाजी बनवायची होती. त्यानंतर मी छोटासा मस्त खोबरं घेतलं आणि ते पण मस्त किसून घेतलं कारण काळ्या मसाल्याचं हेच वाटण असतं. त्यानंतर मी ताटामध्ये मस्त बाजरीचं पीठ वगैरे घेतलं आणि छान छोटीशी गरगरीत गोल भाकर बनवून घेतली. आणि काय भाकर तव्यावरती टाकताच ती थोडीशी साईडने तुटली, पण म्हटलं जाऊ द्या. मग त्यानंतर थोडं भाकरीला वरतून पाणी वगैरे लावलं आणि भाकर मस्त थोडी तव्यावरती शेकली तर तिला लगेच उलटवून घेतली. तुम्ही साईडला बघू शकता, सानू नुसता पसारा करत होती. मला तिला आवरून काम करावं लागत होतं. म्हटलं जाऊ द्या, त्यांना यायला उशीर आहे, तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाईल. मग माझी भाकर मस्तपैकी शेकली आणि मी तवा खाली उतरवला आणि तिला गॅसवरती मस्त उलटून पालटून शेकून घेतली. त्यानंतर मस्त बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या मस्त गरम तव्यावरती मी भाजून घेतल्या कारण काळं वाटण बनवायला हाच मसाला लागतो. त्यानंतर मस्त कुकरमध्ये मी मीठ वगैरे टाकला आणि धुतलेला तांदूळ वगैरे टाकला आणि भात लावून घेतला कारण आमच्या सानूला तर भाताशिवाय जेवणच जात नाही. त्यानंतर मी ते भाजलेलं वाटण मिक्सरमध्ये दळून घेतलं आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ आणि नंतर लाल तिखट काळा मसाला वगैरे टाकला. मस्त त्याची छान ग्रेव्ही परतवून वगैरे घेतली कारण आम्हाला ग्रेव्हीमधलीच भाजी खूप आवडते. आणि की परतल्यानंतर मस्त 2 मिनिट मी हा मसाला चांगला शिजवून घेतला. त्यानंतर थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं कारण की ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकल्यानंतर भाजी खूप छान होते. भाजीमध्ये मी पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये उकळत्या रशामध्ये मी 2 अंडी मस्त फोडून टाकली. अशा प्रकारे ही भाजी माझी खूप छान झाली. सो भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.